आवाच्या सव्वा एका, मी बँकेचं नाव घेत नाही, मी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, मी होतो, पवार साहेब होते, आम्ही सगळे होतो. पवार साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि इतकी सुंदर इमारत आहे, आज पण आहे. पण तिथं मला सवय विचारायची किती डिव्हिडंड किती देतो. तुम्ही किती डिव्हिडंड देता? 8%. त्यांनी डिव्हिडंड दिला 35%. साहेबांना गाडीत बसल्यावर म्हणलं, साहेब हे नक्की बुडणार आहे, नक्की बुडणार आहे. अरे म्हणतो तुला वेळ लागले, काही तू बोलत असतो, ते इतकी मोठी लोक आहेत आणि कशी काय बुडणार म्हणतो. म्हणलं बघा, आज त्या बँकेतल्या जिल्हा परिषदेचे पैसे बुडले, कॉर्पोरेशनचे पैसे त्या बँकेत होते ते बुडले, लोकांचे पैसे बुडले, बँकेला टाळा लागला, संचालक बोर्डाला सारख्या नोटिसा येतात. काही बँकांनी वाटोळं केलं, अख्खं बोर्ड आतमध्ये, अख्खं बोर्ड जेलमध्ये, आतमध्ये म्हणजे जेलमध्ये. ही वस्तुस्थिती आहे. कायदे फार कडक केलेले आहेत. त्याच्यामुळे मी विचार केला की आता आपण 32 वर्ष झाली इथं आहे, आता राजीनामा द्या. वाटोळं केलं तर यांची जातीची आपण मी पहिलं तर देसायला सांगितलं, माझा मंजूर कर सगळं, काही सांगता. कधी कुणी काहीतरी प्रेशर आणतं, द्या ना, तुमच्या काय बापाची बँक आहे का? अरे बाबा नाही, आमच्या बापाची बँक. तुझ्या तरी बापाची आहे का? आमच्या नाही ना, पण तुझ्या आहे का? काही असं दमात घेतात, काय सांगायचं ते. म्हणजे अलीकडे तर सालकरी गडी पण बोलून घेत नाही, परंतु असलं काय ऐकावं लागतं. त्याकरता आपल्याला डोळ्यात तेल घालून बँका चालवाव्या लागणार आहेत. आज कितीतरी, मी आता मधील बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत होती, 300 कोटी रुपये त्यांना बँक सरकार गॅरंटी दिली आणि मग एमएससी बँकेने पैसे दिले, तेव्हा बँक सुरू झाली. परवा नाशिकला गेलो होतो, नाशिकला 700 कोटी रुपये पाहिजे. 700 कोटीची गॅरंटी दिल्यावर एमएससी बँक त्यांना पैसे देणार, 10 वर्षाची परतफेड आहे, तेव्हा त्यांची पीक कर्ज सुरू होती. आज तुमची बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 0% व्याजाने पीक कर्ज देते शेतकऱ्याला. वेळेत घ्यायचं आणि वेळेत फेडायचं. 12 महिन्याच्या आत फेडलं तर 0% व्याज, बरोबर ना? जर 12 महिन्याच्या पुढे गेलं की व्याज लागणार 12% ना, 12%. म्हणजे आम्ही काय करतोय, आर्थिक शिस्त लावावी म्हणून करतोय. वेळेत परतफेड करा, सावकाराच्या दारात जाऊ नका, 10 रुपये शेकड्याने माकडवाल्याकडनं, नदीवाल्याकडनं पैसे घेऊ नका. काय असतात आपल्याकडे भागात, असतील कोणतरी 10 रुपये शेकडा कोणीतरी असणारच. ती काय, ती पिल्लावर वेगळीच आहे. परंतु त्यांच्या नादी लागू नका. सावकाराचा धंदा करणं, RR पाटील स्वर्गीय हयात असताना आम्ही त्याला हे केलेलं आहे, बॅन आणलेलं आहे. सावकारीला बॅन आहे आपला. त्याच्यामुळं तुम्ही त्या भानगडीत पडू नका. जे काही चांगलं आहे ते चांगल्यातनं चांगलं निष्पन्न करण्याचा प्रयत्न करा, असं मला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाकड शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या सगळ्या बांधवांना, सगळ्या माझ्या नागरिकांना, या सगळ्यांना मला आवर्जून सांगायचंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.